तर चीनच्या या HMPV व्हायरसने चीन आणि मलेशियात धुमाकूळ घातलाय। लाखो नागरिकांना या नव्या व्हायरसची लागण झाली आहे। रोज शेकडो नागरिकांचा मृत्यू होतोय आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा आरोग्य विभागही सतर्क झालाय। सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचं नियमित सर्वेक्षण करा असे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेत। राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सांना या संदर्भात सूचना जारी करण्यात आल्यात। नागरिकांनी सावधगिरी बाळगावी अशाही सूचना आरोग्य विभागाने आता दिल्यात। तर HMPVच्या पार्श्वभूमीवर सरकारनं मार्गदर्शक तत्व जाहीर केली असल्याचं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी सांगितलंय। एकतर या संदर्भामध्ये शासनाने पूर्णपणाने ॲडव्हायझरी जाहीर केलेली आहे आणि त्याच्यानुसार कोविडच्या वेळेला आपण ज्या दक्षता घेत होतो त्याच प्रमाणामध्ये त्यासारख्या बहुतेक दक्षता आहेत त्यामधल्या ज्या आहेत त्या, पण हा आजार झाला आहे की नाही याची कुठली तपासणी करायला लागते ते मात्र अजून स्पष्ट नाही आहे। तर मी स्वतः या संदर्भामध्ये आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालकांकडे